नमस्कार. समुद्राकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा काय दिसतं? सतत उसळणाऱ्या लाटा, बरोबर? पण या विशाल पाण्याच्या हालचालींमागे ना एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग विज्ञान आहे. आज आपण नेमका याच सागरी जलाच्या हालचालींबद्दल बोलणार आहोत. आणि हो, स्पर्धा परीक्षांसाठी तर हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. एक प्रश्न कधी पडलाय का की महासागराचं पाणी ते कधीच शांत का नसतं? म्हणजे एखाद्या तळ्यासारखं एकदम स्थिर, सतत काही ना काही हालचाल सुरूच असते. का होतं असं? तर याच मूलभूत प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या भागात शोधणार आहोत. आपण कसं पुढे जाणार आहोत ते पटकन बघूया. सगळ्यात आधी सागरी हालचालींची ओळख करून घेऊ. मग लाटा म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर भरती ओहोटी आणि मग सागरी प्रवाह. आणि शेवटी या सगळ्याचा सारांश बघू. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. सागरी हालचालींची ओळख. पाहूया की या सगळ्या हालचालींमागे नक्की कोणत्या शक्ती काम करतात. बरं, समुद्राच्या या सततच्या हालचालींमागे ना दोन मुख्य प्रकारच्या शक्ती असतात. काही शक्ती पाण्याच्या आतच असतात, म्हणजे त्याचे अंतर्गत गुणधर्म, जसं की पाण्याचं तापमान, त्याची क्षारता म्हणजे खारटपणा आणि घनता. आणि काही शक्ती बाहेरून काम करतात, म्हणजे सूर्य, चंद्र आणि अर्थातच वारे. ह्या सगळ्यांचा मिळून जो परिणाम होतो ना, त्यामुळेच महासागर सतत हालचाल करत राहतो. आणि या सगळ्या शक्तींमुळे आपल्याला मुख्यत्वे 3 प्रकारच्या हालचाली बघायला मिळतात. एक म्हणजे लाटा, दुसरं म्हणजे भरती ओटी आणि तिसरं सागरी प्रवाह. चला तर मग आता यातल्या प्रत्येकाला जरा डिटेलमध्ये समजून घेऊया. चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या हालचालीने, लाटा. इथे एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना काय वाटतं की लाटेसोबत पाणी पण किनाऱ्याकडे येतं, पण तसं अजिबात नाहीये. खरं तर लाट म्हणजे पाणी पुढे सरकत नाही, तर पाण्यातून ऊर्जा पुढे सरकते. म्हणजे बघा, वाऱ्यामुळे जी एनर्जी तयार होते ती पाण्याला फक्त वर आणि खाली ढकलते. त्यामुळे पाण्याचे कण आपल्याच जागी गोल गोल फिरतात. थोडक्यात काय, तर लाट ही ऊर्जेची हालचाल आहे, पाण्याची नाही. हा पॉइंट लक्षात ठेवा. आता परीक्षेसाठी लाटेचे हे भाग महत्त्वाचे आहेत ते बघूया. लाटेचा जो सगळ्यात उंच भाग असतो ना, त्याला म्हणतात शीर्ष किंवा क्रेस्ट. आणि जो सगळ्यात खोल भाग असतो त्याला म्हणतात द्रोणी म्हणजेच ट्रफ. आता शीर्ष आणि द्रोणी यामधलं जे उभं अंतर आहे ती झाली लाटेची उंची, आणि 2 लागोपाठच्या शीर्षांमधलं जे आडवं अंतर असतं त्याला म्हणतात लाटेची लांबी. चला, आता लाटांबद्दल झालं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या हालचालीकडे, आणि ती म्हणजे भरती ओहोटी. ही एक अशी नैसर्गिक घटना आहे जी खूप नियमित आणि शक्तिशाली आहे. आता भरती ओहोटी म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर समुद्राच्या पाण्याची लेव्हल दिवसातून ठराविक वेळी वाढते, त्याला आपण भरती म्हणतो. आणि मग ती कमी होते, त्याला ओहोटी म्हणतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे कधी होणार याचं कॅलेंडर म्हणजे वेळापत्रक अगदी अचूक असतं. अच्छा, तर हे घडतं कशामुळे? यामागे 2 मोठ्या शक्ती आहेत. पहिली तर आपल्याला माहिती आहे, चंद्र आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती. ती पृथ्वीवरच्या पाण्याला स्वतःकडे ओढते आणि त्यामुळे एक फुगवटा तयार होतो, म्हणजे तिकडे भरती येते. पण गंमत इथेच आहे, त्याचवेळी पृथ्वीच्या अगदी दुसऱ्या विरुद्ध बाजूला सुद्धा भरती येते. आता हे कसं? तर हे होतं पृथ्वीच्या फिरण्यामुळे तयार होणाऱ्या केंद्रोत्सारी शक्तीमुळे. ही शक्ती पाण्याला बाहेरच्या बाजूला ढकलते. त्यामुळे काय होतं, एकाच वेळी पृथ्वीच्या 2 विरुद्ध बाजूंना भरती येते. आता भरतीचे पण 2 मुख्य प्रकार आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे उदाणाची भरती. हे कधी होतं? तर जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येला. तेव्हा सूर्य आणि चंद्राची शक्ती एकत्र येते आणि पाण्याला जोरात खेचते, त्यामुळे खूप मोठी भरती येते. याच्या उलट आहे भांगाची भरती. हे तेव्हा होतं जेव्हा सूर्य आणि चंद्र पृथ्वीसोबत काटकोन तयार करतात, म्हणजे त्यांची खेचण्याची शक्ती विभागली जाते. त्यामुळे येणारी भरती लहान असते. बरं, ह्या भरती ओहोटीचा आपल्याला काही उपयोग आहे का? तर हो, नक्कीच आहे. अनेक व्यावहारिक उपयोग आहेत. जसं की भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे मोठी मोठी जहाजं कांडलासारख्या उथळ बंदरांमध्ये सुद्धा आरामात येऊ शकतात. दुसरं म्हणजे मासेमारी. भरतीच्या वेळी मासे किनाऱ्याजवळ येतात. आणि एवढंच नाही, तर या भरती ओहोटीच्या शक्तीचा वापर करून वीजसुद्धा तयार केली जाते. चला, आता वळूया तिसऱ्या आणि जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम करणाऱ्या हालचालीकडे. ती म्हणजे सागरी प्रवाह. सागरी प्रवाह म्हणजे काय, तर याची एक सोपी व्याख्या आहे, जणू काही महासागरामध्ये वाहणाऱ्या मोठमोठ्या नद्या. विचार करा, समुद्रातच एक नदी वाहते आहे.
हे प्रवाह एका ठरलेल्या दिशेने हजारो किलोमीटर प्रवास करतात आणि आपल्या पृथ्वीच्या हवामानावर खूप मोठा परिणाम करतात. आता खोलीनुसार या प्रवाहांचे 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे पृष्ठभागीय प्रवाह. हे समुद्राच्या वरच्या 10% पाण्यात वाहतात आणि यांचं मुख्य कारण असतं वारा. दुसरा प्रकार आहे खोल सागरी प्रवाह. हे समुद्राच्या खालच्या 90% भागात वाहतात आणि हे वाहतात पाण्याच्या घनतेतील फरकामुळे, म्हणजे तापमान आणि खारटपणामुळे होणाऱ्या बदलांमुळे. हे खूप हळू वाहतात. तापमानानुसार सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उष्ण प्रवाह, म्हणजेच गरम पाण्याचे प्रवाह. हे विषुववृत्ताकडून म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून ध्रुवांकडे जातात आणि जाताना उष्णता सोबत घेऊन जातात. त्यामुळे किनाऱ्याचे भाग उबदार राहतात, उदाहरणार्थ गल्फ स्ट्रीम. आणि दुसरे आहेत शीतप्रवाह, म्हणजे थंड पाण्याचे प्रवाह. हे बरोबर उलटं करतात. ते ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे थंड पाणी आणतात, जसं की लॅब्राडोर प्रवाह. आणि आता एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. एक समीकरण आहे, उष्ण प्रवाह प्लस शीतप्रवाह इज इक्वल टू जगातली सर्वोत्तम मासेमारीची ठिकाणं. असं का? कारण जिथे हे गरम आणि थंड पाणी एकत्र मिळते ना, तिथे प्लँक्टन म्हणजे माशांचं मुख्य खाद्य खूप मोठ्या प्रमाणात तयार होतं. आणि मग जिथे खाद्य तिथे मासे, त्यामुळे ही ठिकाणं मासेमारीसाठी एकदम बेस्ट असतात. या सागरी प्रवाहांचे परिणाम किती मोठे आहेत याचा अंदाज घ्या. उष्ण प्रवाहामुळे पश्चिम युरोपमधली बंदरं कडाक्याच्या थंडीतही गोठत नाहीत, म्हणजे बर्फमुक्त राहतात. ह्याच्या उलट थंड प्रवाहामुळे किनाऱ्याजवळ कालाहारीसारखी वाळवंट तयार व्हायला मदत होते. आणि एक तिसरी गोष्ट, जिथे हे उष्ण आणि शीत प्रवाह भेटतात तिथे इतकं दाट धुकं तयार होतं की जहाजांसाठी ते खूप धोकादायक ठरतं. चला तर मग आज आपण जे काही पाहिलं त्याचा एक पटकन आढावा घेऊया. तर आपण सागरी पाण्याच्या 3 मुख्य हालचाली बघितल्या. पहिली लाटा म्हणजे पाण्यातून पुढे जाणारी ऊर्जा. दुसरी भरती ओटी म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पातळीत होणारी रोजची वाढ आणि घट. आणि तिसरी सागरी प्रवाह म्हणजे समुद्रातल्या अवाढव्य नद्या ज्या आपल्या हवामानाला कंट्रोल करतात. आणि आता जाता जाता फक्त एक विचार. कल्पना करा की या सगळ्या सागरी हालचाली, लाटा, भरती ओहोटी, प्रवाह जर अचानक थांबले तर आपल्या पृथ्वीचं हवामान कसं असेल, इथलं जीवन कसं असेल, जरा विचार करून बघा. या एकाच प्रश्नावरून आपल्याला या नैसर्गिक चक्राचं महत्त्व कळतं.